स्प्राईट आणि थम्सअप पिल्यानंतर येणारे ढेकर चांगले की वाईट? जेवणानंतर आपल्या सगळ्यांना स्प्राईट थम्सअप सारखी कोल्ड्रिंक पिण्याची सवय लागलेली आहे. आपण जेव्हा ही स्प्राईट किंवा थम्सअप पितो तेव्हा आपल्याला लगेच ढेकर येतो आणि थोडंसं हलकं वाटू लागतं. आपल्याला वाटतं की आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन झाले. पण वास्तविकता ही आहे की स्प्राईट थम्सअप मुळे आपल्या अन्नाचे कधीही पचन होत नाही. मग तरी पण आपल्याला ढेकर का येतो? स्प्राईट थम्सअप मध्ये CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड हा गॅस प्रेशरनी मिसळलेला असतो. आपण जेव्हा ही कोल्ड्रिंक पितो तेव्हा हा गॅस आपल्या पोटात जातो आणि अतिरिक्त झालेला गॅस म्हणजेच कार्बन डायऑक्साईड हा ढेकराच्या स्वरूपात आपले शरीर बाहेर टाकत असतो आणि आपल्याला वाटते ढेकर आला म्हणजे खाल्लेल्या अन्नाचे पचन झाले. स्प्राईटची बॉटल उघडल्यानंतर जे वरती आपल्याला बुडबुडे दिसतात ते या CO2 मुळे असतात. कार्बन डायऑक्साईड पाण्यात मिसळल्यानंतर कार्बोनिक ऍसिड तयार होते आणि या ऍसिडमुळेच त्या कोल्ड्रिंकला थोडीशी तिखटसर अशी चव येते आणि आपल्याला रिफ्रेश झाल्यासारखे वाटते. पण यामुळे पोट फुगणे, ढेकर येणे, ऍसिडिटी, पोटामध्ये अस्वस्थता हा त्रास होऊ शकतो. तुम्हाला माहितीये का, तुम्ही जे हे आवडीने स्प्राईट किंवा थम्सअप पिता त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये CO2 आहे, साखर आहे आणि काही ऍसिड आहेत. यामध्ये आर्टिफिशियल फ्लेवर्स ऍड केलेले जातात आणि यामध्ये जास्त कॅलरीज असतात. वजन वाढणार, दातांची झीज होणार आणि रक्तातील साखर वाढणार. आपला भारत देश डायबेटीस मध्ये टॉपला जाणाऱ्या कारणापैकी हे पण एक कारण आहे तुमचा स्प्राईट आणि थम्सअप. अति थंड, फसफसणारी, जास्त गोड पेय वात आणि कफ वाढवू शकतात आणि आपली पचनशक्ती वीक करतात. त्यामुळे लक्षात ठेवा, कोल्ड्रिंक पिल्यामुळे येणारा ढेकर हे फक्त तुम्हाला मानसिक समाधान देते पण शरीराची मात्र खूप जास्त प्रमाणावरती हानी करते. तुम्हाला ही कोल्ड्रिंक जास्त आवडत असेल परंतु त्याची सवय सुटत नसेल तर योग्य पर्यायासाठी तुम्ही मला कमेंटमध्ये कोल्ड्रिंक असा मेसेज करा. मी त्यावर तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेन.